तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहीण योजनेची। तर बघा, तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होताच बँकेमध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे कोणकोणत्या बहिणींना या ठिकाणी पैसे पाठवण्यासंदर्भात अपडेट आलेले आहे। फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यात आलेले आहे आणि जवळपास या ठिकाणी 60% जवळपास 40%च माता बहिणींच्या खात्यात पैसे या ठिकाणी डिपॉझिट करण्यात आलेले लाडक्या बहिणीचा हप्ता आणि 60% माता बहिणींचे या ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही आहे। आता याच्यामध्ये कोणकोणत्या बहिणी की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे या ठिकाणी पाठवण्यात आलेले डिपॉझिट करण्यात आलेले आणि कोणत्या अशा बहिणी या लिस्टमध्ये तुम्हाला नाव चेक करायचं आहे, अशा कोणत्या बहिणी की ज्यांना पैसे आलेले नाही आहेत, सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। पैसे येताच बँकेमध्ये वाढली प्रचंड गर्दी। आता याच्या मागचं कारण काय, नेमकं कशामुळे तुम्हाला पैसे पाठवण्यात आलेले नाही आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे कोणाला पाठवण्यात आले, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे। नवीन मुख्यमंत्री साहेबांचा तात्काळ निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। सर्व माता बहिणींसाठी आदेश लागू, नवीन योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहे। आता सर्व अपडेट तुम्हाला मी डिटेलमध्ये देणार आहे, त्यामुळे सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की न स्किप करता सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, माता आणि बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी हे की लाडक्या बहीण योजनेचं जे काही आहे तर ते जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला आतापर्यंत अनेक भेटलेले आहेत। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे 5 हप्ते बहिणींना भेटलेले 7,500 त्याचा अमाऊंट आहे आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांचं प्रोसेस ओके परंतु पैसे आलेच नाही आहे, काहीच म्हणजे जवळपास त्यांना एकही हप्ता आलेला नाही आहे। इथं होतो मेन या ठिकाणी गोळ। तर आता नेमकं या बहिणींना किती पैसे भेटणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता पैसे कोणाकोणाला पाठवण्यात आलेले, कोणाच्या खात्यात पैसे डिपॉझिट केले ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तर बघा, माता आणि बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजे तर त्याच्या काही अटी आहे। ते अट म्हणजे पहिलं म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्हल पाहिजे, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही त्या योजनेसाठी जर फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुमचं आधार लिंकिंग पाहिजे, त्याच्यानंतर तुमची संपूर्ण प्रोसेस ओके झाली की तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज येतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे येतात। परंतु भरपूर बहिणींचं असं असून सुद्धा पैसे आले नाही, मग त्याच्या मागचं कारण काय आणि तुम्हाला आता पुढचे पैसे कधी येतील सर्व काही मी तुम्हाला सांगतो। आता बघा, जेव्हापासून अपडेट आलेले आहे तेव्हापासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे गर्दी कशाची आहे, कोणी KYC करतंय तर कोणी या ठिकाणी बँक अकाउंट बंद झालेलं आहे ते चालू करतंय, कोणी अकाउंटमध्ये पैसे आलं का ते चेक करतंय। आता अकाउंटमध्ये म्हणजे बँकेमध्ये गर्दी कोणाची, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी या ठिकाणी महायुती सरकारला विजय करून दिलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे की 1500च्या ऐवजी अगोदर तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना दिला जात होता, आता त्याचे 2100 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे, म्हणजे जवळपास 600 रुपयाची त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 25,000 जवळपास किती या ठिकाणी 25,200 रुपये तुम्हाला प्रति वर्षाला दिले जाणार आहे। तर ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे माता आणि बहिणींनो। तर आता महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचं सत्यनारायण झालेलं आहे आणि तुम्हाला हप्ता कोणाकोणाला भेटलेला आहे ते मी आता सांगणार आहे। आता बघा, ज्या बहिणींची संपूर्ण प्रोसेस ओके आहे, ज्यांना अगोदर 5 हप्ते 3 हप्ते 2 हप्ते असे मिळालेले आहेत आणि ज्यांना बोनस मिळालेला नाही आहे, आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना काहीतरी अगोदर हप्ते भेटलेले आहेत, ज्यांची प्रोसेस ओके, अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे। आणि ज्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे पैसे पाठवण्यात आलेले नाही आहे, पहिला हप्ता असो दुसरा असो किंवा काही हप्ते असो, ज्यांना आतापर्यंत काहीच पैसे आलेले नाही आहे, तर अशा 60% जवळपास 60% बहिणींना या ठिकाणी पैशांचा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांना पुरेपूर पैसेच मिळालेले नाही आहे। आता याच्यामध्ये काही बहिणींचा फॉर्म मंजूर असून सुद्धा त्यांना पैसे आले नाही आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना पैसे आले परंतु ते बँकवाल्यांनी कपात केले, अशा भरपूर बहिणी की त्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले नाही आहे सर्व प्रोसेस ओके सुद्धा असून। तर अशा बहिणींसाठी या ठिकाणी सूचना
आहे. नेमकं महत्त्वाची अपडेट काय, आता जे काही पैसे पाठवण्यात आलेले आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यासंदर्भात अपडेट आहे. आणि ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी बँकवाल्यांना आदेश दिला होता की बहिणींच्या खात्यात जर की आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवले तर तुम्ही ते कपात करू नका, असे सुद्धा आदेश जाहीर करण्यात आलेले आहे. आता पैसे कोणाला पाठवले या ठिकाणी 40% महिलांना, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर पैसे या ठिकाणी कोणाला येणार आहे, ज्यांना अगोदर पैसे आलेले आहे, ज्यांची प्रोसेस ओके अशा बहिणींना येतील. आणि 60% अशा महिला आहे की त्यांना पैसे येण्यासंदर्भात अडचणी आलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला कधी येतील लक्षात घ्या, ज्यावेळेस सरकार तुमच्या फॉर्मची योजनेमध्ये बदल काय आहे, योजनेमध्ये बदल असा आहे की तुमच्या फॉर्मची पूर्णपणे आता जास्तीत जास्त छाननी केली जात आहे. आणि त्या छाननीमध्ये जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल नसेल, योग्य नसेल किंवा तो या ठिकाणी अप्रूव्हल झालेला नसेल तर तुमचा फॉर्म या ठिकाणाहून रद्द केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा कुठलाही हप्ता भेटणार नाही. आणि याच्यामध्ये 60% महिलांना असा प्रॉब्लेम झालेला आहे ज्यांना अगोदर पैसे आलेले पण नाही आहे, काहींचे आलेले परंतु त्यांचे कपात केलेले आहे, काहींना दुसऱ्या योजनेचा लाभ आहे, काहींना विधवा पेन्शन भेटते अशा बहिणींना. तर अशा बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे. तर हा सगळ्यात मोठा बदल आहे. आणि अशा बहिणींचं या ठिकाणी योजनेमधून नाव काढलं जाणार आहे, बाद केलं जाणार आहे. तर हाच या ठिकाणी नवीन शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहे, भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाही आहे. मग याचं कारण मी तुम्हाला आता नेमकं सांगितलेलं आहे की तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झाला. ज्यांना अगोदर पैसे आलेले त्यांच्या खात्यात पैसे विड्रॉल झाले म्हणजे जमा झाले. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दुसरा मुद्दा हा होता की ज्यांचे पैसे कपात करण्यात आलेले आहे, काहींचा फॉर्म अप्रूव्हल झालेला नाही आहे, काहींना हप्ते आलेले नाही आहे. तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अजून पाठवण्यात आलेले नाही आहे. तर हेच महत्त्वाची अपडेट होती. तर तुमचा फॉर्मची छाननी सुरू आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल, तुमचे अगोदरचे हप्ते आलेले असतील, सर्व प्रोसेस ओके असेल तरच तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहे. 2100 रुपये. अदरवाईज तुम्हाला मोठी अडचण येणार आहे. तुम्हाला आधार लिंकिंग असो ते तुमचं ओके असलं तरच पैसे येतील, अदरवाईज तुम्हाला पैसे येणार नाही आहे. फॉर्म जरी अप्रूव्हल असेल तरीसुद्धा. ठीक आहे, लक्षात घ्या. जर तुमची प्रोसेस ओके आहे, त्याच्यानंतर फॉर्म योग्य आहे, शासनाने छाननीमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल केला तरच तुम्हाला पैसे येतील, अदरवाईज पैसे येणार नाही आहे. तर तुम्हाला आता सर्व काही मी सांगितलेलं आहे. 40% महिला कोणत्या आहे त्यांना पैसे पाठवण्यात आलेले आहे, 60% महिला कोणत्या आहे की ज्यांना पैसे पाठवण्यात आलेले नाही आहे, सर्व काही मी क्लिअर केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी चेक करून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे अगोदरचं तुमचं जे काही झालेलं असेल ते सोडा. आणि आता तुमचं जर कुठलं तरी काम बाकी असेल बँकेचं, तर समजा आधार लिंकिंग वगैरे असेल, काही काम असेल तर ते पेंडिंग असेल, पूर्ण करून घ्या. तुम्हाला राहिलेल्या माता बहिणींना लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार आहे. तर असा होता बदल, असे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्मची छाननी सुरू आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. 2100 रुपये अजून या ठिकाणी जमा करण्यासंदर्भात अपडेट सुरूच आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व काही मी तुम्हाला क्लिअर केलेले आहे. कोणाला पैसे भेटतील, कोणाला भेटलेले आहे, कोणाला काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला बदल काय करण्यात आलेला आहे, नवीन आदेश काय देण्यात आलेला आहे, सर्व काही मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि तुमचं बँक अकाउंट चेक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजेत. व्हिडिओला जास्त शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना रिक्वेस्ट आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.